फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मोसाद आणि सीआयएनं लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करण्याचा कट रचला होता. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचा दावा. हरियाणातील भाजप कार्यालयासाठी 40 झाडं तोडल्यानं सर्वोच्च न्यायालय संतापलं. प्रशासनाच्या कृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सोशल मीडियावर अपलोड केलेल्या कंटेंटसाठी कोणीतरी जबाबदार असलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचं मत. दिव्यांग व्यक्तीची खिल्ली उडवल्याबद्दल स्टँडअप कॉमेडियन समय रैनाविरोधात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका. रैनासह अन्य स्टँडअप कॉमेडियन्सना दिव्यांगांच्या उपचारासाठी निधी उभारा आणि त्यांच्या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या यशोगाथा दाखवा, असा न्यायालयाचा आदेश. पुढील 2-3 दिवसात काय होईल सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणाच्या सुनावणीबाबत ज्येष्ठ नेते शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे. शिवसेनेसोबतच्या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं सूचक वक्तव्य. दमदाटी करून चालत नाही, प्रत्येकाचा फुगा फुटतो. अजित पवारांचा राजन पाटलांवर थेट हल्ला. डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरण. पंकजा मुंडेंचं पेय अनंत गर्जेच्या पोलीस कोठडीत वाढ.